जाऊया, तिथे आपले आजचे पाहुणे उपस्थित आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं आपण सतेज पाटील यांच्यापासून सुरुवात करूया. सतेजजी, एकंदरीतच ह्या ज्या निवडणुका अचानक पुढे गेलेल्या आहेत, तुमचा काय अंदाज आहे की नक्की ह्याचा कोणाला फायदा होऊ शकतो का, कोणाला फटका बसू शकतो का सर्वांचं माप समसमान असणार आहे? नक्की इतका विस्कळीत कारभार काय आहे, काय वाटतं तुम्हाला? कुणाला फायदा होणार, कुणाला तोटा होणार कुठल्या राजकीय पक्षांपेक्षा याच्यापेक्षा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार जो शासनाच्या दबावामुळे या ठिकाणी आज लोकांना त्रासाला सामोरं जायला लागलंय ते अत्यंत दुर्दैव आहे. म्हणजे आज जनतेनं लोकशाहीमध्ये मुळात तुम्ही निवडणुका घेतल्या 5, 7, 8, 9, 10, 11 वर्षानं काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. म्हणजे नवी मुंबई, कोल्हापूर सारख्या निवडणुका 10-10 वर्षानं होणार आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतला मतदान करायचं आहे हे लोक विसरून गेले असते, परंतु सुप्रीम कोर्टानं 31 तारखेच्या आत घ्या म्हणून सांगितलं. ते सुद्धा निवडणूक आयोगाला व्यवस्थित करता येत नाही. आता निवडणूक आयोग स्वायत्त आहे म्हणून शासन म्हणतंय, परंतु लॉजिस्टिक कोण देतं निवडणूक आयोगाला? गव्हर्नमेंट देतं. आरओ कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. सिक्युरिटी कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. निवडणुकीचा खर्चाची जबाबदारी कुणाची आहे? शासनाची आहे. कायद्यामध्ये सगळे बघितलं तर निवडणूक आयोग हे राज्य शासनाशी सल्लामसलत करून या सगळ्या गोष्टी करत असतं, हे कायद्यात आहे. आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी हात वर करण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणजे हे तुम्हाला माहीत होतं असं आमचं मत आहे. आता फक्त सगळ्यांचाच रोष आल्यामुळं आमच्या पुढं पर्याय नव्हता. निवडणूक आयोगानं कसा निर्णय घेतला असं म्हणतात. मग ज्या आरोनी हे वेळेच्या मुदतीत निर्णय घेतले नाही त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का मुख्यमंत्री? निवडणूक आयोग ह्यातल्या दोषींवर ज्यांनी या सगळ्या प्रक्रिया निकाल देण्याचे आरोनी निकाल दिले नसतील, चिन्ह वाटपामध्ये जो गोंधळ झाला असेल, माघारीच्या संदर्भातला गोंधळ झाला असेल, त्या आरोंच्यावर कारवाई करणार का? कोल्हापूरमध्ये तर एका आरोनी सकाळी चिन्ह डिक्लेअर केलं आणि दुपारी 2 वाजता बदलले आणि म्हणले माझी पहिलीच पोस्टिंग आहे, मला सांभाळून घ्या. म्हणजे निवडणूक आयोगाचा वचक हा राहिलेला नाही. त्याला कारण काय तर शासनाचा दबाव प्रचंड असल्यामुळं कुठल्याही आरोनवर निवडणूक आयोगाचा दबाव नाही आहे. माझं निवडणूक आयोगाला साधा प्रश्न आहे की तुम्ही जनतेला वेठीस धरलेला, तुम्ही कारवाई करणार का? जे आरो यामध्ये दोषी असतील ठीक आहे, तुम्ही निवडणुका पुढे ढकलल्या, जनतेला वेठीस धरलं, पक्षांना वेठीस धरलं, परंतु जे याला कारणीभूत आहेत न्यायालयात गेले, न्यायालयाचा विषय वेगळा. परंतु काही गोष्टी आरोंच्या स्तरावर झाल्या त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, असा माझा थेट प्रश्न निवडणूक आयोगाला. बरोबर आहे. आणि निवडणूक आयोगापर्यंत तुमचा प्रश्न पोहोचेलच, पण त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके आता आहेत. आणि जो तुम्ही मुद्दा मांडलात की हे सगळं कुठेतरी प्रवीणजी, सतेज पाटील म्हणतायत की शासनाच्या दबावाखाली घडतंय निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये, आणि त्यामुळे अचानक पुढे गेलेल्या निवडणुका सरकारच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाहीत, असा एक सूर आहे. त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, हा आरोप साफ चुकीचा आहे. कारण निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा कसा कोणी हे लावायचा हा त्याचा प्रश्न आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की हे विचित्र सगळे निर्णय आहेत. कारण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यातल्या आरक्षणावर एक सुप्रीम